साहेब नमस्कार. हा नमस्कार. मी ऍडव्होकेट राणा प्रताप सासने बोलतोय. हा बोला तुम्ही. मी प्रॉपर मुरगुडचाच, पण आता कोल्हापूरमध्ये असतोय डिस्ट्रिक्ट कोर्टात. आता मला एक विषय असा सांगायचा होता की जे कापशीला विषय त्या विद्यार्थिनीवर अत्याचार केला, हा. त्या ह्याला तुम्ही चांगल्या पद्धतीनं पकडलं, त्याबद्दल प्रथमतः तुमचं अभिनंदन करतो. हम्म. आणि ह्या कार्यात कागल बार असो किंवा कोल्हापूर बार असो, वकील संघटना पूर्ण ह्या प्रकरणात आपल्या बरोबर आहे. आभार आहे. फक्त धन्यवाद. फक्त साहेब तपास आपल्याकडून चांगल्या पद्धतीने करून हो. त्या भागात असा प्रकार परत होऊ नये अशा पद्धतीची जरब शिक्षा त्याला बसावी, अशा पद्धतीचं चार्जशीट आपण करावं, तपास करावा. काय जर मदत लागत असेल कायदेशीर, तर आम्ही साहेब तुमच्या पाठीशी, तुमच्या खात्याच्या पाठीशी आहोत. चालेल चालेल चालेल. आभार आहे. धन्यवाद. थँक्यू साहेब. सेनापती कापशे येथील नराधम शिक्षकाचा विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार. कापशे येथील रानडे विद्यालय कापशे येथील सहाय्यक शिक्षक मुल्ला निसार अहमद मोहिद्दीन या नराधम शिक्षकानं शाळेतील विद्यार्थिनीवर गेले अनेक दिवस लैंगिक अत्याचार केले. संबंधित विद्यार्थिनीने हे असहाय्य झाल्यानंतर आपल्या पालकांकडे त्याची माहिती दिली. यानंतर संतप्त पालकांनी शाळेकडे त्याविषयी तक्रार केल्यानंतर त्याची माहिती गावकऱ्यांना समजल्यावर त्यांनी शाळेमध्ये धडक देत संबंधित नराधम शिक्षकाला बेदम चोप देत पोलिसांच्या हवाली केलं. यावेळी संबंधित शिक्षक ग्राउंडवर होता. परिस्थितीमध्ये त्याला बेदम चोप देण्यात आला. यावेळी पोलिसांनी वेळीच धाव घेत त्याला जमावाच्या ताब्यातून सोडवून मुरगुड पोलीस स्टेशनमध्ये आणलं. यावेळी कापशी बंदची हाक देण्यात आली होती. गावामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. संबंधित शाळेने नराधम शिक्षकास बडतर्फ केल्याचं पत्रकार परिषद मधून जाहीर करण्यात आलं. यावेळी शाळेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात पालक, गावकरी जमा होते. यावेळी मुरगुड पोलीस स्टेशनचे एपीआय शिवाजी करे आणि शाहूवाडी डीवायएसपी अप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात